नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर नेहमी आपल्याला चपाती भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो, तर कधीतरी हलकं फुलकं काय जर खायचं असेल तर आजची रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तर आज मी बनवणार आहे छान अशी अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा पद्धतीची दाल खिचडी. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी ही दाल खिचडी दाखवणार आहे. सोपी रेसिपी आहे, अतिशय चविष्ट अशी दाल खिचडी आहे. तर तुम्ही मला ही आजची रेसिपी पाहिल्यानंतर गॅरंटी आहे अशा पद्धतीनं दाल खिचडी तुम्ही नक्की पुन्हा पुन्हा बनवून खाल. आणि मुलांनासुद्धा अशा पद्धतीची दाल खिचडी खूप आवडते बरं का. तर याच्यामध्ये आपण भाज्या वगैरेसुद्धा टाकत असतो, त्यामुळं पौष्टिकसुद्धा बनते आणि हलकी फुलकीसुद्धा आजची ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी साहित्य काय घेतलेलं आहे ते दाखवते. तर इथं मी तांदूळ घेतलेला आहे 1.5 वाटी. तर तांदळाचं आणि डाळीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही किती दाल खिचडी बनवताय त्यानुसार कमी जास्त करू शकता. तर याचं प्रमाण असं म्हणजे मला म्हणजे मी 1.5 वाटी, या वाटीने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. तर मुगाची डाळ मी घेतलेली आहे अर्धी वाटी. थोडीशी मसूर डाळसुद्धा मी घेतलेली आहे. फक्त मूग डाळ टाकूनसुद्धा दाल खिचडी छान होते. डाळीचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन एखादी डाळसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एका टोपामध्ये हे तांदूळ आणि जी डाळ आहे ती एकत्र करून घ्यायची आहे. आणि आपल्याला सुरुवातीला हे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. डाळ तांदूळ मी एकत्र करून घेतले. याला मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे सुरुवातीला. तर अगदी व्यवस्थित चोळून असं हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यातली घाण वगैरे जी आहे ती निघून जाईल. तर सेपरेट सेपरेट धुवायची काही गरज नाही, एकत्र आपण धुतल्यानंतर सुद्धा याच्यातली घाण निघून जाते. त्यामुळं मी एकत्रच हे डाळ तांदूळ धुवून घेते. डाळ तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता मी या डाळ तांदळामध्ये पाणी टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी भिजत ठेवायचं आहे डाळ आणि तांदूळ. तर अशा पद्धतीनं डाळ तांदूळ भिजवून घेतल्यानंतर डाळ खिचडी खूप छान होते बरं का. बरं, अर्ध्या तासाचा टाईम जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही याला फक्त 15 ते 10 मिनटासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता. तर हे मी बाजूला ठेवून देते. तर अर्ध्या तासासाठी मी डाळ तांदूळ भिजवून घेतलेला आहे छान असं पाण्यामध्ये. तर आता आपल्याला हे शिजायला टाकायचं आहे. तर सुरुवातीला मी याच्यातलं सगळं पाणी काढून घेणार आहे डाळ तांदूळमधलं. तर तांदळातलं आणि डाळीतलं सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे. तर आता भात शिजवताना आपल्याला याच्यामध्ये भाज्या ज्या ॲड करायच्या आहेत तर त्या मी घेतलेल्या आहेत. इथं मी एक बटाटा घेतलेला आहे, सोलून बारीक कट करून घेतला आणि स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेला आहे. तर एक टोमॅटो मी घेतलेला आहे मोठावाला कट करून. ग्रीन पीस घेतलेले आहेत मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गाजर, बीन्स किंवा फ्लॉवर वगैरेसुद्धा ॲड करू शकता. पण आत्ता सध्या माझ्याकडे एवढेच म्हणजे ग्रीन पीस आणि बटाटाच अवेलेबल होता, त्यामुळं मी हेच वापरून आजची दाल खिचडी बनवणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाजर किंवा बीन्ससुद्धा याच्यामध्ये टाका किंवा फ्लॉवरसुद्धा टाकलं तरीसुद्धा चालेल. तर मी इंद्रायणी तांदळाची दाल खिचडी बनवते आहे. तर इंद्रायणी तांदळाची दाल खिचडी खूप छान बनते बरं का. कारण की या तांदळाला स्वतःची अशी छान अशी टेस्ट असते. अगदी कोरडा जरी भात खाल्ला तरीसुद्धा खायला खूप छान लागतो हा भात. आणि याची दाल खिचडी तर अगदी छान होते. तुमच्याकडं जर रेग्युलर जो पण HMT कोलम वगैरे जो पण तांदूळ असेल तुम्ही त्याचीसुद्धा दाल खिचडी बनवू शकता, अगदी छान होते. सेम पद्धत आहे, फक्त मी इथं आज इंद्रायणी तांदळाची दाल खिचडी बनवणार आहे. तर मी कुकरमध्ये पाणी टाकून घेते. तर नेहमी आपण पाणी टाकतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच पाणी आपल्याला याच्यासाठी टाकायचं आहे, कारण की दाल खिचडी खूप घट्ट नसते, तर ती आपल्याला पातळ बनवायची आहे. तर थोडंसं पाणी जरी जास्त झालं तरी काही हरकत नाही. आता आपल्याला याच्यामध्ये भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी ग्रीन पीस टाकून घेते. तो बटाटा धुवून घेतलेला मी पाण्यामध्ये टाकून घेतला होता, तो बटाटा मी याच्यामध्ये टाकून घेते. आता मी टाकणार आहे टोमॅटो. तर दाल खिचडीमध्ये टोमॅटो भरपूर टाकायचा, छान लागते दाल खिचडी. आता मी टाकणार आहे थोडीशी हळद. हळद टाकून घ्यायची आहे शिजताना, म्हणजे दाल खिचडी अगदी छान अशी सोप्या पद्धतीनं पण अतिशय चविष्ट अशी दाल खिचडी आज आपण बनवतो आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तूप.
तर आपण थोडंसं तूप नंतरसुद्धा फोडणीच्या वेळेस आपण ज्यावेळेस तडका देतोय त्यावेळेससुद्धा वापरणार आहे. पण अशा पद्धतीनं शिजताना थोडंसं तूप टाकून जर शिजवली तर अगदी मऊसूत ही दाल खिचडी होते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून मी याच्या शिट्ट्या करून घेणार आहे. तर 4 ते 5 शिट्टी मी करून घेणार आहे. अगदी मऊसूत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर थोडंसं मी याला चमच्याने मिक्स करून घेते म्हणजे भाज्या वगैरे छान अशा मिक्स होतील. तर हे बघा, आणि याला मी झाकण लावून घेते आणि 4 ते 5 शिट्ट्या करून घेते. तर 3 शिट्ट्या इथं मी या भाताला करून घेतलेल्या आहेत दाल खिचडी बनवण्यासाठी. तर अगदी मऊ असा हा भात शिजलेला आहे बघा. तर आपण शिजताना भरपूर पाणी याच्यामध्ये टाकलं होतं, पण आता तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा करून टाकणार आहे, कारण की दाल खिचडी थोडीशी रसरशीत असली की खायला आणखीन छान लागते. तर तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाल्लीच असेल त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं की दाल खिचडी खूप अशी घट्ट छान नाही लागत. तर हे बघा, हे मी चमच्याने छान असं मिक्स करून घेते सुरुवातीला. तर आता आपल्याला दाल खिचडीला तडका द्यायचा आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे ते सांगते सुरुवातीला. तर मी 1 कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, 1 टोमॅटो घेतलेला आहे, कढीपत्त्याची पानं, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण बारीक असं चिरून घेतलेला आहे बघा. दाल खिचडीमध्ये लसूण भरपूर असला की दाल खिचडी अगदी चविष्ट अशी लागते. थोडीशी आलं लसणाची पेस्ट मी तयार केलेली आहे. आलं लसणाच्या पेस्टमुळं छान अशी आपल्या दाल खिचडीला टेस्ट येते. तर आपल्याला तडका देण्यासाठी थोडीशी लाल मिरची मी घेतलेली आहे, सुकी मिरची, दालचिनी आणि 1 तमालपत्र मी घेतलेलं आहे. तर दाल खिचडीला तडका देण्यासाठी मी थोडीशी मोठी कढई घेतलेली आहे बघा, आणि जाड कढईसुद्धा आहे, म्हणजे आपल्याला दाल खिचडी छान अशी मिक्स करता येईल यासाठी मी कढई थोडीशी मोठीच घेतलेली आहे सुरुवातीला. तर तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे बघा. तर आता सुरुवातीला मी तेलामध्ये टाकणार आहे मोहरी. तर मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे म्हणजे फोडणी छान बसते. तर ही दाल खिचडी सोबतच पापड आणि लोणचं खायला एकदम भारी लागतं. म्हणजे नेहमी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची दाल खिचडी तुम्ही नक्कीच बनवू शकता. अगदी हॉटेलमध्ये मिळती तशा पद्धतीची ही दाल खिचडीची टेस्ट लागते, अगदी छान अशी. मुलंसुद्धा आवडीनं खातात बरं का. तर हे बघा, मोहरी छान तडतडलेली आहे. मी आता टाकते जिरं, आता मी टाकून घेणार आहे बारीक कट केलेला लसूण. लसणामुळं या दाल खिचडीला खूप छान अशी टेस्ट येते. आता टाकायचा आहे आपल्याला कांदा. तर कांदा आपल्याला हलकासा मऊ होईपर्यंत फक्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. याचा आपल्याला रंग वगैरे काही चेंज करत बसायचं नाही, किंवा गोल्डन रंगावरती हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा नाही. कढीपत्त्याची पानं टाकून घेते मी. भरपूर असा कढीपत्ता टाकायचा, छान अशी टेस्ट दाल खिचडीला येण्यासाठी. हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण सुद्धा हलकासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला लसूण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे तो कच्चा असा लागणार नाही. तर कांदा भाजलेला आहे बघा. आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टोमॅटो. तर टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो हलकासा मऊ झालेला आहे. आता मी टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. तर आलं लसणाची पेस्ट सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये, नाहीतर लसूण आणि आलं हे कच्चं आपण पेस्ट बनवली होती, त्यामुळे त्याचा कच्चेपणाची जी टेस्ट आहे ती यायला नको, यासाठी आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
तर हे मी कांदा वगैरे भाजून घेते, तोपर्यंत गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेलं आहे, कारण की आपण थोडंसं दाल खिचडीमध्ये गरम पाणीसुद्धा टाकणार आहे. तर आलंसुद्धा मी छान असं तेलामध्ये भाजून घेतलं. आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत. तर सुरुवातीला आपण भात शिजवताना हळद टाकली होती, पण मी थोडीशी हळद याच्यामध्ये परत टाकते, कारण की रंग छान येतो. धनेपूड टाकणार आहे, थोडंसं जिरेपूड, हिंग टाकायचं आहे. हिंगमुळं दाल खिचडीला छान अशी टेस्ट येते. तर हिंगसुद्धा मी टाकून घेतलेला आहे बघा. आणि अगदी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पूड मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर याच्यामुळं दाल खिचडी तिखट होत नाही, पण याला रंग छान येतो, यासाठी मी थोडीशी कश्मीरी लाल मिरची पूड याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि हे आपल्याला छान असे मसाले कांद्यासोबत भाजून घ्यायचे आहे. तर अगदी थोडंसं पाणी मी सुरुवातीला याच्यामध्ये टाकणार आहे. तर ते यासाठी, कारण की मसाले वगैरे करपू नये आणि आपला मसाला जो आहे तो छान असा, थोडंसं तेलसुद्धा त्याला सुटतं बरं का. अशा पद्धतीनं जर मसाला जो आहे तो शिजवून घेतला पाणी टाकून, तर थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले शिजवून घ्यायचे आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये शिजवलेला भात टाकून घेणार आहे. तर आता तुम्ही रंग बघू शकताय मसाल्याला, किती छान असा रंगसुद्धा आणि बाजूने तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर आता आपल्याला हा जो शिजवून घेतलेला भात आहे तो कढईमध्ये टाकून घ्यायचा आहे. तर मी सुरुवातीला सांगितलं की भांडं थोडंसं मोठं घ्यायचं, म्हणजे आपल्याला दाल खिचडी छान अशी मिक्स करता येते. भांडं छोटं झालं की मग ते आपल्याला व्यवस्थित मिक्ससुद्धा करता येत नाही. तर सगळा भात मी कढईमध्ये काढून घेते. तर भात मी टाकून घेतलेला आहे बघा कढईमध्ये, आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळे मसाले वगैरे याच्यामध्ये छान असे मिक्स होतील. तर कढई मोठी असल्यामुळं मला ही दाल खिचडी छान अशी व्यवस्थित हलवता सुद्धा येते. तर अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे. गरम पाणी केलेलं आहे. तर मी थोडंसं कुकरमध्ये पाणी टाकून घेते, गरम पाणी, आणि तेच पाणी मी या दाल खिचडीमध्ये टाकणार आहे. पाणी टाकल्यानंतर थोडीशी दाल खिचडी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे दाल खिचडीला आणखी छान टेस्ट येते, म्हणजे सगळे मसाले वगैरे एकत्र त्याच्यामध्ये शिजले जातात. तर हे बघा, मी कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते पाणी मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर सुरुवातीला ही दाल खिचडी जरी घट्ट वाटत असली तरी ती थोडीशी थंड जशी होईल तशी ती घट्ट होते. त्यासाठी मी सुरुवातीला थोडंसं जास्त पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर 3-4 मिनटं मी ही दाल खिचडी छान अशी शिजवून घेतलेली आहे बघा. तर अगदी छान अशी ही दाल खिचडी तयार आहे. ही दाल खिचडी अशीच खाल्ली तरी चालेल, किंवा आपल्याला याच्यावरती आणखीन एकदा तडका द्यायचा आहे, त्याच्यामुळं अगदी हॉटेलसारखी ही दाल खिचडी तयार होते. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे दाल खिचडीचा. तर तडका देण्यासाठी मी इथं तडका पॅन गरम करून घेतला, त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी तूप. तर वरून तडका देणं ऑप्शनल आहे, नाही दिलं तरी चालेल, पण दाल खिचडीला खूप छान टेस्ट येते, त्यासाठी मी अशा पद्धतीनं वरून तडका देते. तर हे आपल्याला वितळून घ्यायचं आहे तूप. गॅस बंद करून घेते मी, आणि आता याच्यामध्ये मी टाकणार आहे सुकी मिरची, तमालपत्र आणि दालचिनी. हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस बंद मी यासाठी केला, कारण की हे मिरची वगैरे करपू नये यासाठी मी गॅस बंद करून घेतला. तर हे चमच्याने मी थोडंसं असं हलवून घेते बघा. तर हा तडका मी तयार करून घेतलेला आहे, तो आता आपल्याला या दाल खिचडीवरती टाकून घ्यायचा आहे.
थोडंसं मिक्स करून घ्यायचं परत एकदा. तर अगदी टेस्टी अशी दाल खिचडी तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गरम गरम दाल खिचडी खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही दाल खिचडी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्की आवडेल अशा पद्धतीनं तयार केलेली दाल खिचडी. तयार आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशा प्रकारची दाल खिचडी, सोबत आहे लोणचं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं दाल खिचडी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.